गुड मॉर्निंग गायज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. न्यू व्लॉग काय आहे हा माझा न्यू व्लॉग म्हणजे ह्याच्या आधी कधी व्लॉग आलाच नाही, न्यूच आहे हो. आणि पहिलाच बी आहे, न्यू बी आहे. म्हणजे ह्यात काय हीच नाही, जुना कधी आलाच नाही, फर्स्टच आहे हो, जो की यूट्यूबवर येणार आहे. आणि आपलं चॅनल आहे, ज्यांना आवडत असेल, ज्यांना आवडलं असेल, ज्यांना नसेल आवडलं त्यांनी बी कमेंट करून सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अजून आपण भेटू पुढं कसं कसं काय काय होतं आपल्याला. अजून मला मित्राचं काल लग्न झालं आहे शनिवारी परवा, तर त्याकडे आपल्या पूजाला पण जायचं आहे. आणि आज आपण पुष्पाला पण जाणार आहे. पुष्पा 2 आत्ताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे, त्याला पण जायचं आहे आपल्याला. पुष्पा 2 द रूल, अल्लू अर्जुनचा पिक्चर आहे, सगळ्यांना माहितीच असेल. त्याला पण आपल्याला बघायला जायचं आहे. तर पिक्चर बघून झाल्यावर तुम्हाला सांगतो कसं कसं काय 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 होतं. असं बघायला भेटलं इंस्टाला वगैरे बघत होतं त्यावेळेस की 3 पण येणार आहे, पुष्पा 3. तरी बघू शेवटला काय पोस्ट क्रेडिट सीन वगैरे कसं कसं काय काय कसा पिक्चर आहे. पिक्चर बघून झालं तुम्हाला रिव्ह्यू पण देईल, तेवढंच सांगून टाकेल. आणि माझा पहिला व्लॉग पण होईल, पहिला व्लॉगच करतोय आता, पहिला नवीनच आहे, काय चुकलं वाकलं तरी सांगा तुम्हीच. ही आहे मित्राच्या लग्नाची पूजा. तुम्हाला म्हटलं होतं का लग्न झालंय ते शनिवारी, तो का तिकडे बसल्यात नवरा नवरी. हे चाललंय गोंधळाचा कार्यक्रम. उतरलं बाय उतरलं त्याने भरिल्या बाय भरिल्या तारीखीच्या गोण्या, त्याने भरिल्या बाय भरिल्या सुपारी. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आलो आहे थिएटरच्या बाहेर डायरेक्ट पुष्पा बघायला, पुष्पा 2. आता थिएटरच्या बाहेर आलो आहे, तिकीट काढलं आहे, आधीच बुकिंग केलं तर तसं बुक माय शोवर. आता त्यांना तिकीट देतो, आतमध्ये जातो आणि आतमध्ये येऊन बघतोय तर काय गर्दी, एकदम जत्रा लागल्या गर्दी. बघू शकता तुम्ही किती गर्दी हा, एकदम हाऊसफुल असेल असं वाटतंय बरं का. आता आत चाललो आहे. आता आत जाताना पाक धक्काबुक्की, एकदम मंदिरात रांगाला गेल्या का धक्काबुक्की. आता चाललो आहे आतमध्ये, तर जायला पण एवढा वेळ लागतोय. आतमध्ये जाऊन त्यात आता एवढ्या गर्दीतनं जाऊन आपलं सीट हुडकायचं. सीटमध्ये काय नंबर आलता तो का, पिक्चर तर आधीच सुरू झालेला आहे, म्हणजे असं असतंय कुठं. आता सीटमध्ये बघतो सीट नंबर कुठला आहे. सीट नंबर आपल्याला आला आहे J14 to J16. 3 जण होतो आम्ही, भेटलं आहे सीट. बसलो एकदा सीटवर बसलोय, तर आता समोरनं ही आडवी तिडवी माणसं जातात, पिक्चर बघून नाही ना, लवकर यायचं कळलं ना त्यांना. आता पिक्चरमध्ये काय पुष्पा येतोय, गाडी धडकवतोय, काय करतोय, नुसतं हाणतोय ह्याला त्याला, नुसती फायटिंग धाडाम डोडोम डिशिम. आणि एकदाच झाला बरं का, इंटरवल झाल्यावर जरा बरं वाटलं, पण पोटात भूक बी तेवढीच लागलेली. पण इंटरवलमध्ये जाहिरात लागली, जरा लाईट वगैरे लागली, वॉशरूमला ह्याला जाऊन आलो, पण जाहिराती काय थांबनाचं, माघार आलो तरी बी जाहिरातच, सारख्या जाहिरातीच. एकदम वाईट वाटलं. पण शेजारचं बाग कसं हसतंय, जाहिराती बघून बी हसतंय. जाऊ द्या, मग लईच भूक लागलेली, मग म्हटलं आता ही जाहिराती तर काय बघू वाटायला. एकदा गेलो बाहेर आणि मग खायला घेऊन आलो म्हणजे खायला तरी काय, वडापावच घेऊन आलो. आपलं वडापावने पोट बी भरतंय, आपलं खायला बरं वाटतंय. आणि तरी बी जाहिराती संपल्याच नव्हत्या. इकडं तिकडं जरा मान वळवून बघितली तर हाऊसफुलच दिसलं. जायला म्हणलं सगळं पॅकच झालं आहे. तरी पण आपल्याला लवकर जरा बुकिंग केल्यामुळं बुक माय शोवरती आधीच आपल्याला पाहिजे ती सीट भेटली होती, काय अडचण नाही आली त्यात. पण फुलच झालं तर सगळं. तरी बी स्टार्टिंगच्या आपल्या पहिल्या पार्टमध्ये पुष्पा म्हणला होता, पुष्पा फ्लावर नाही फायर आहे. पण आता ही दर पार्टला नवीन काहीतरी तयार करायला लागल्यात. आता दुसऱ्या पार्टला म्हणतात की फ्लावर बी नाही, फायर बी नाही, आणि आता वाईल्ड फायर आहे. आता काय ह्यांच्या नादी लागायचं म्हणजे अवघडच आहे. आपलं पिक्चर बघायला गेलो, पिक्चरसारखं बघायचं, आपलं घराकडं सुटायचं, एवढंच काम करायचं. आता ती झालं खरं, पण पुढच्या ह्या सीनला नुसती हाणाहाणी. पुष्पा एकटाच हाणत होता 40-50 जण. 40-50 काय, अख्ख्या पिक्चरमध्ये 200-300 जण तरी हाणले असतील पुष्पाला. तेवढ्या बाबतीत काय पुष्पाला नाद नाही, हाणाहाणी नुसती हाणाहाणी. आणि बाकी पिक्चर काय चांगलाच होता, पण पिक्चरमधली गाण्यांचं म्युझिक, ढाको ढोको, इकडून ढाक येतोय की तिकडून ढोको आवाज येतोय, आवाज बी आणि गाणी बी एक नंबर, काय त्यात वादच नाही. आणि अल्लू अर्जुनचा डान्स पण एक नंबरच असतो. शेवटीचा एकदा संपला बाबा पिक्चर,
पिक्चर संपला, अख्खा थिएटर मोकळं झालं. आम्ही बी निघालो घरलाकडं. जाता जाता बघा सगळं मोकळं झालेलं कसं दिसतंय. तुम्ही बघितलं नसेल कधी, बघून घ्या एकदा मोकळं झाल्यावर कसं दिसतंय. आणि बाहेर आलो तर बाहेर तर काय, आत्ताच्या बी शोची गर्दी, आता आज जाणाऱ्या शोची बी गर्दी, नुसतीच गर्दीत गर्दी, जत्रा भरली निवड. आत्ताच मी पिक्चर बघून बाहेर आलो आहे, तरी आत्ता चाललो आहे घराकडं. आत्ता वाजल्यात घड्याळात 9:45. भैया पण होता माझ्यासोबत, पण त्याला जायचं होतं मित्रांसोबत. डोळ्यात काय गेलं, त्याला जायचं होतं मित्रांसोबत, त्याच्यामुळं त्याला सोडलं आहे मित्रांपाशी. आता मी चाललो आहे घराकडं. आता मी तुम्हाला दाखवतो रात्रीचं फलटणमध्ये बघा, रात्रीच्या एक पण कोणच बाहेर निघा नाही, एवढी थंडी वाढली. मी सुद्धा जर्किंग जॅकेट वगैरे घातलं. आणि हे बघा चौकात एक सुद्धा माणूस दिसत नाही, म्हणजे दुकानदार वगैरे सगळे दुकानं वगैरे बंद झाले थंडीमुळं, आणि सगळे घरी गेलेले आहेत. या रस्त्यावरती कोण चालताना वगैरे बाजारपेठेत तिकडं कोणच दिसत नाही. बघू शकता तुम्ही, गाड्या तर अजिबात काय हेच नाही. जो टू व्हीलरवाले काय 4-5 दिसतात, ती पण सगळे घराकडे चालल्यात आपापल्या. मी आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो घरी जाऊन. मी तुम्हाला दुपारी बघा सांगितलं की पूजेला आलोय. मित्राची लग्नाची पूजा आहे, त्या मित्राची लग्नाची पूजा म्हणजे हो का, हे घर आहे त्या मित्राचं जिथं लग्नाची पूजा आहे, जिथं मी दुपारी गेलतो त्याच्याकडचीच पूजा आहे. आता खरं तर मी त्याकडे जायला पाहिजे होतं, पण आता उशीर झाल्यामुळे मी नाही जात त्याकडं. मी बघा एकदम असा अवतार करून एकदम पॅक होऊन आलो येताना, तरी पण मला लय गार लागले, लय थंडी वाजते. आता मी आलेलो घरी, एकदम सर्दी पण झाली. तुम्हाला यायला उशीर झाला आहे, सकाळी उठून लवकर मला बारामतीला पण जायचं आहे कॉलेजला, त्याच्यामुळं आता मला लवकर झोपायला पाहिजे. अजून माझं जेवण पण नाही झालेलं, मला अजून भूक लागली. तरी मी तुम्हाला दाखवलं वडापाव खाल्ला, तिथं इतकी भूक लागलेली. 2 वडापाव खाल्ले, तरी पण भूक आत्ता पण लागलेली आहे. अजून मला घरात जाऊन जेवायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे. मग झोपणार कधी, उठणार कधी. सकाळी 10ला कॉलेज आहे, 10 कॉलेजला पण जायचं आहे. आता मी तुम्हाला फ्रेश होऊन सांगतो कसा होता पिक्चर, कसा नाही, किंवा जेवण झाल्यावर डायरेक्ट भेटू. बाय. आलेलो आहे पिक्चर बघून. तर सांगायचं असं, पिक्चर बघायला जायचं असेल तर नक्की जाऊ, पण लहान मुलं घेऊन जाऊ नका. लहान मुलं जर घेऊन गेलात तर ॲक्शन भरपूर आहे, नुसतं ढाय कानात वाजणार. मग लहान मुलांना जर आवडत असेल तर नक्की जा, पण लहान मुलांना जर आवडतच नसेल ॲक्शन वगैरे ह्या त्या गोष्टी 17 गोष्टी तर जाऊ नका. बाकी डान्स, ॲक्शन, अजून ॲक्टिंग अल्लू अर्जुनची ती कायमच टॉप असते, त्यात काय वादच नाही. पुष्पा पिक्चर ज्यांनी पाहिला बघितला त्यांनी दुसरा 100% बघा, 100%. आणि ॲक्शनच्या बाबतीत कुठंच पिक्चर कमी नाही. उलट हिंदीवाल्यांचं ॲक्शन, अजून दुसरं कुठलं ॲक्शन त्यांना मागं सरतं. उलट त्या हिंदीवाल्यांना उलट लाज वाटली पाहिजे हे पिक्चर बघून. ही पिक्चर आज किती पिक्चर होऊन 5-6 दिवस झाले, मला वाटतं 4 दिवस झाले. पिक्चर हाऊसफुल आहे, 4 दिवस झाला. अजून शो आम्हाला 2 दिवस झालं मला तिकीट भेटत नव्हते. एवढं भारी पिक्चर आहे. ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं. भारी म्हणजे असं की काय, भारी म्हणजे की त्यांनी कुठं आपल्याला थांबूनच दिलं नाही, म्हणजे असं की बोर झालं नाही. 3-3.5 तासात कुठंच बोर झालं नाही. मला जेवायला बोलवतात, आता जेवण करतो, भूक पण लय लागली. जेवण झालंय, आता सर्दीमुळे डोकं खूप दुखतंय, खूप लय दुखतंय. आता झोपायची तयारी करतो, झोपतो आता निवांत पडलो. आता जेवण झाल्यानंतर जरासा फोन बघा म्हणलं, पण डोळ्यावर झोप लय आली. सकाळ लवकर उठायचं आहे, त्यामुळे पहिलं आता झोपून झोपतो. बरं सकाळ आता तुम्हाला भेटतो पुढच्या व्लॉगमध्ये डायरेक्ट सकाळ उठून. बाय. पिक्चर आज तुम्हाला आज मी जास्त काय दाखवू शकलो नाही, कारण की तिकडे गेलो पूजेला, परत गेलो पिक्चरमध्ये तुम्हाला पूजेचं थोडंसं दाखवलं, परत पिक्चरमध्ये दाखवलं, पिक्चर दाखवला. आता आपण उद्या भेटू. बाय.